नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पदे मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 9 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, 2026 मध्ये कोणता देश जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे? बघा, 2026 मध्ये कोणता देश जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आपला भारत हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, G20 शिखर परिषद 2025 मध्ये कोणत्या देशात झालेली आहे? G20 शिखर परिषद 2025 मध्ये कोणत्या देशामध्ये झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ब्राझील या देशामध्ये G20 शिखर परिषद 2025 मध्ये ब्राझील या ठिकाणी झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, भारतात संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? भारतात संसदीय शासन पद्धती ही कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ब्रिटनकडून घेतलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, मूलभूत कर्तव्ये कोणत्या वर्षी समाविष्ट झालेली आहेत? मूलभूत कर्तव्ये हे कोणत्या वर्षी समाविष्ट झालेली आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1976ला मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे? जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता आहे? बघा, आशिया खंडातील सर्वात मोठा देश आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 रशिया. रशिया काय मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठा देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होते? बघा, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होत असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आम्ही भारताचे लोक या शब्दापासून सुरू होत असते. बघा, आम्ही भारताचे लोक यापासून प्रस्तावना ही सुरू होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार किती आहेत? बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार किती आहेत? ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो. म्हणजे इथं आपलं मिस्टेक झालेलं आहे, 2 3 झाले, पण ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो, की 6 हे काय आहेत? मूलभूत अधिकार आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? बघा, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे एव्हरेस्ट. एव्हरेस्ट काय मित्रांनो, जगातील सर्वात मोठे उंच शिखर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक मोजतात? बघा, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंतर मोजण्याचे एकक आहे. काय मित्रांनो, प्रकाश वर्ष हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यकृत. यकृत काय मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील कलम 32 कोणाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील कलम 32 कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मूलभूत अधिकार आणि संरक्षणाशी संबंधित म्हणजे 32 कलम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? बघा, आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोबी वाळवंट. हे काय मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट आहे. कोणते आहे? गोबी वाळवंट. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, पांढऱ्या हातीचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? बघा, पांढऱ्या हातीचा देश म्हणून कोणता देश हा ओळखला जातो? प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे थायलंड. थायलंड काय मित्रांनो, पांढऱ्या हातीचा देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, आशिया आणि युरोप यांना विभाजित करणारे पर्वत कोणते बघा. आशिया आणि युरोप यांना विभाजित करणारे पर्वताचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे युरॉल. काय मित्रांनो, युरॉल हा आशिया आणि युरोपचे विभाजन करणारा म्हणजे पर्वत आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारतात पंचायत राज व्यवस्था कोणत्या वर्षी लागू झालेली आहे. भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था ही कोणत्या वर्षी लागू झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1959ला पंचायत राज व्यवस्था ही म्हणजे लागू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते बघा. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्राचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दर्पण. दर्पण काय मित्रांनो, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, शाहू महाराजांचे पूर्ण नाव काय होते बघा. शाहू महाराजांचे पूर्ण नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजश्री शाहू छत्रपती, म्हणजे आपल्याला आपण त्यांना राजश्री शाहू महाराजांनी छत्रपती असे म्हटले जाते, म्हणजे त्यांचे हे पूर्ण नाव आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते बघा. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वॉरेन हेस्टिंग्स. हे काय म्हणतात मित्रांनो, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक कोणी लिहिले आहे बघा. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय बघा. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नेमके काय असते बघा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सरासरी तापमान वाढ होणे, त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असे म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारताचा सर्वोच्च न्यायालय कुठे बघा. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे. प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, प्राचीन भारतात नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणत्या राजाने केली होती बघा. प्राचीन भारतात नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणत्या राजाने केली होती. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुमारगुप्त. कोणी केली मित्रांनो, कुमारगुप्त यांनी प्राचीन काळा म्हणजे प्राचीन भारतामध्ये नालंदा विद्यापीठाची स्थापना म्हणजे कुमारगुप्त यांनी केली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, हडप्पा आणि मोहनजोदाडो हे कोणत्या सभ्यतेशी संबंधित आहे बघा. हडप्पा आणि मोहनजोदाडो हे कोणत्या सभ्यतेशी संबंधित आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिंधू घाटी सभ्यतेशी संबंधित आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, भूगोलामध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहे बघा. भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उष्ण व कोरडे वारे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, वनमर्दा डॅश रंगाची असते बघा. वनमर्दा ही डॅश रंगाची असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गडद आणि तपकिरी रंगाची म्हणजे वनमर्दा असते. कशी असते, गडद आणि तपकिरी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये डॅश असतो बघा. ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये डॅश असतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खूपच अधिक असतो. कसा असतो मित्रांनो, खूपच अधिक असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे बघा. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते बघा. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मंगळ ग्रहाला लाल ग्रह असे म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, खालपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली आहे बघा. खालपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केलेली आहे.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.